नमस्कार. आज आषाढ महिन्यानिमित्त देवीसाठी पुरणपोळीचा, कटाची आमटी आणि भाजीचा नैवेद्य बनवला आहे. चला तर संपूर्ण रेसिपी पाहूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 1 ग्लास स्वच्छ निसून घेतलेली चणा डाळ. ती आता मी 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घेणार आहे. तर पूर्ण अशी चोळून सर्व स्टार्च निघेपर्यंत आपल्याला 2 ते 3 पाण्याने चणा डाळ धुवून घ्यायची आहे. तर इथे मी सर्व चणा डाळ धुवून घेतली आणि आता याला मी लावणार आहे शिजण्यासाठी कुकरमध्ये. तर कुकरमध्ये सर्व डाळ टाकून घ्यायची आहे आणि मध्ये घालायचं आहे 3 पट पाणी. तर 1 ग्लास मी इथे चणा डाळ घेतली होती, तर 3 ग्लास मी ते पाणी वापरणार आहे. आणि ते पाणी मी गरम करून घेतलेलं आहे, तेच पाणी मी कुकरमध्ये देखील ओतून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी 3 पट कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी आपल्याला हलकासा कलर चेंज होण्यासाठी हळद देखील घालायची आहे. तर हळद टाकलीनं काय होतं, पुरणाला आपल्या एकदम सुरेख रंग येतो. तर थोडंसं हळद घातली आणि 3 ते 4 शिट्ट्या मी कुकरला मंद आचेवरती लावून घेणार आहे. तर इथे मी कुकर लावून घेतलेला आहे. आता 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण शिजवून घेऊ. आणि शिजवून झालं की मी थंड होईपर्यंत वाट बघितली आणि थंड झाल्यानंतरच कुकर काढून घेतलेला आहे. तर छान अशी डाळ आपली शिजलेली आहे आणि कटासाठी देखील डाळीमध्ये पाणी बाकी शिल्लक राहिलेलं आहे. तर एक दाणा बघा, छान अशी डाळ शिजलेली आहे, मऊसूद अशी. तर आता ही डाळ आपल्याला पुरणजाळीवरती घालून छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. तर आता आपण ही डाळ एकदम छान शिजलेली आहे आणि याला असंच आपल्याला पुरणजाळीमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याचं पुरण बनवून घ्यायचं आहे. चला तर आता आपण इथे पुरणजाळी घेतलेली आहे आणि पुरणजाळीवरती पळीच्या साह्यानंच थोडी थोडी डाळ घालून आपण एकदम छान अशी वाटून घेणार आहोत. तर याच्यावरचं पुरणजाळीवरचं जर असेल ना तर मॅश करायचं, त्यानं जरी केलं तर चालतं आणि नसेल तर पळीनं देखील केलं तर चालतं. तर मी इथे पळीच्या साह्यानंच सर्व डाळ मॅश करून घेतलेली आहे, पुरणजाळीतून गाळून झालेली आहे माझी सर्व डाळ. तर आता आपण इथे बघूया. तर सर्व डाळ बारीक करून झाली आणि वर थोडंसं जाडसर राहिली आहे, तर ती मी काढून ठेवलेली आहे. आणि ते पुरणजाळीला देखील खालून खूप पुरण उरलेला लागलेलं आहे, तर ते देखील काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण वाया जाणार नाही. तर सर्व पुरण काढून झालं की आता याला आपल्याला घ्यायचं आहे शिजवून. एकदम छान आणि पेढ्यासारखं बनवून घ्यायचं आहे. असं बनवल्यानंतर काय होतं, पोळी एकदम परफेक्ट टम्म फुगते आणि फुटत देखील नाही. तर छान असं मेणासारखं माझं पुरण दळून झालेलं आहे. आता याला कढईत घालून घ्यायचं आहे. तर हे सर्व पुरण मी आता इथे कढईत काढून घेते. सर्व पुरण काढून झाल्यानंतर काय करायचं की आपल्याला जेवढं पुरण घेतलं होतं तेवढंच आपल्याला साखर देखील घालायची आहे. आणि आपण घेतलेल्या पुरणापैकी आपल्याला एक छोटासा गोळा कटासाठी काढून घ्यायचा आहे. पुरण कटासाठी जरी काढलं ना तरी आपल्याला पुरेपूर साखर घालायची आहे. जेवढी डाळ शिजवली तेवढीच साखर देखील मी इथे वापरलेली आहे. आणि आता आपल्याला याला घ्यायचं आहे 25 ते 30 मिनटं छान दणदणीत शिजवून घ्यायचं आहे. पुढे आपण बघणारच आहोत. तर कट करण्यासाठी इथे मी कुकरच्या बुडाला उरलेलं पाणी तसंच ठेवलं होतं आणि त्यामध्ये थोडीशी डाळ बी आहे. तर आता याला देखील आपण पळीच्या साह्यानं मॅश करून सर्व गाळून घेणार आहोत, जेणेकरून आपला कट एकदम छान दाटसर आणि एकदम तरीदार बनेल. तर अशाच प्रकारे मी सर्व इथे कटासाठी डाळ काढून घेतलेली आहे आणि सर्व काढून झालेली आहे. तर हे पाणी देखील आपल्याला कटासाठी बाजूला ठेवायचे. कट बनवताना एकदम घट्टे बनवायचं आहे आणि एकदम पातळही बनवायचं नाही. तर कटाचं पाणी बाजूला ठेवलं आणि आपण साखर वितळून घेतलेली आहे. कढईमध्ये आपण पुरणामध्ये साखर घालून गॅसवरती ठेवून घेतलं होतं. तर आता पुरण असंच एकीकडे चालवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे मी करत आहे कटासाठी मसाला. तर त्यासाठी मी इथे 2 कांदे भाजायला ठेवलेले आहेत जाळीवरती आणि अर्धा खोबरा देखील ठेवलेला आहे. तर असं भाजून कट केल्यानंतर खूप वेगळीच चव लागते, एकदम गावाकडची चव आणि खूपच छान होतं कट. तर अशा प्रकारे मी कांदा खोबरा भाजून घेतलेला आहे आणि याच्याबरोबरच मी थोडंसं याच्यामध्ये खडे मसाले देखील ॲड करणार आहे. तर खडे मसाले तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर मी दगडफूल आणि 2 तेजपत्ता, दालचिनी वगैरे ॲड केलेला आहे, 1-2 लवंग, 1-2 मिरे. तर ते मसाला देखील मी भाजून घेतलेला आहे आणि अगोदर खोबरं, लसूण आणि कांदा देखील घेतलेला आहे. तर चला आता याला मिक्सरला वाटून बारीक करून घेऊया. तर एकदम छान थोडं थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम आपल्याला मेणासारखीच याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. चला तर आता हे मिक्सरला वाटून घेते.
छान असं बारीक मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, थोडं थोडं पाणी घालून. पेस्ट एकदम छान बनवून तयार आहे मसाल्याची. तर आता पुरणाकडे जाऊयात. तर पुरण मी इथे पूर्ण पाणी आटेपर्यंत 25 ते 30 मिनटं एकदम हळूहळू गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे. एकदम मी सराटा एकसारखा फिरवतच याला शिजवून घेतलं आहे. आणि पुरण झालं हे परफेक्ट कसं ओळखायचं, तर पुरण पूर्ण शिजवून छान झालं ना, पोळी व्हायच्या आकारात आलं ना, तर ते पुरण सराटा उभा केला की जशास तसा उभा टाकतो आणि एकदम छान दिसतं. तर पुरण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. सर्वात शेवटी मी यामध्ये घातलेलं आहे जायफळ आणि वेलची पूड थोडीशी कुटून, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. 2 ते 3 मिनिट असंच मी परतवून घेणार आहे. यानं काय होतं की पुरणाला एकदम सुरेख चव येते आणि एकदम छान लागतं खायला. तर पुरण बाजूला ठेवलं आणि कट करायला घेतला आमटी. त्यासाठी मी गॅसवरती इथे पातेलं ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलं 2 पळ्या तेल आणि लगेच आपल्याला तेलामध्ये तेल छान गरम झालं की जिरं आणि मोहरी टाकून घ्यायची. मोहरी स्किप केली तरी देखील चालेल, मला मोहरी आवडते त्यामुळं मी प्रत्येक पदार्थामध्ये मोहरी घालते फोडणीच्या पदार्थांना. तर फोडणीमध्ये मी लसण देखील इथे वाटून घेतलेला टाकून घेतलेला आहे. छान लसण परतवून झाला की यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण देखील सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला मी परतवून घेणार आहे तेलामध्ये, फोडणीमध्ये. तर छान वाटलेला मसाला टाकून घेतला आणि परत एकदा चलवत मी छान फिरवून घेतलेलं आहे पळीच्या साह्यानं. आणि आता याला ना सगळे मसाले टाकून परत एकदा तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे. तर लाल तिखट घातलेलं आहे आणि 2 चम्मच मी इथे कांदा लसूण मसाला देखील वापरलेला आहे. कांदा लसणानं काय होतं की खूप छान या मसाल्यानं चव येते कटाला. तर हलकीशी मी हळद देखील वापरलेली आहे, गरम मसाला अर्धा चम्मच, आणि परत एकदा मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता याला आपण थोडंसं गरम पाणी घालून परत एकदा तरी येईपर्यंत शिजवून घेऊया. तर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. वरतून थोडंसं गरम पाणी घालायचं आणि या मसाल्याला एकदम छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स करून झालं की एकदम तेल सुटेपर्यंत याला इथे मी शिजवून देखील घेतलेलं आहे. तर आता यामध्ये घालायचं आहे आपण कटासाठी ठेवलेलं बाजूला पाणी. तर ते मी कुकरमध्ये उरलेलं पाणी गाळणीमधून गाळून घेतलं होतं आणि बाजूला ठेवलं होतं. तेच पाणी मी इथे कट बनवण्यासाठी वापरलेलं आहे. या पाण्यानं काय होतं की कटाला एकदम छान चव येते आणि डाळीवरलं पाणी असल्यामुळं तर एकदमच खूप छान चव लागते. आणि मी अशा प्रकारे इथे कट बनवून घेतलेला आहे. आणि सर्वात शेवटी त्यामध्ये घातलेलं आहे मीठ. कट तुम्हाला इथे घट पातळ जसा हवा असेल तसं तुम्ही वापरू शकता, पाणी कमी जास्त करून. तर इथे कटाला देखील छान दणदणीत उकळी आलेली आहे, तरी देखील एकदम सुरेख आलेली आहे. तर आता आपण ठेवूया झाकून कट बाजूला आणि लगेच इथे मी बनवून घेणार आहे भात. तर भातासाठी देखील मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि तेल थोडंसं टाकलं की पातेल्यात तेल टाकलं की लगेच जिरं मोहरी देखील टाकून घेतलेली आहे. तर जिरं मोहरी छान तडतडलं की आपल्याला जेवढा भात शिजवायचा त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून झालं की त्या पाण्यामध्ये भातासाठी चवीपुरतं मीठ आणि धुवून घेतलेले स्वच्छ तांदूळ देखील टाकलेत. पाण्याला छान उकळी आली होती आणि असंच आपल्याला पातेलं उघडंच ठेवून थोडा वेळ भात शिजवून घ्यायचा आहे. आणि थोडं शिजत आला की त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एकदम मंद आचेवरती भात एकदम छान शिजवून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवून ते 10-15 मिनटामध्ये माझा भात छान एकदम शिजलेला आहे, एकदम मोकळापट झालेला आहे जिरा राईस. चला तर आता आपण पोळीसाठी पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी ते मी घेतलेली आहे परात आणि सर्वात अगोदर मी बुडाला पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे. तर काय होतं, अगोदर पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ घातलं ना, मीठ बी छान विरघळतं आणि पाण्यामध्ये पीठ टाकल्यानं परातीला सुद्धा जास्त चिकटत नाही. तर पीठ आपल्याला हवं तेवढं यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला मिक्स करून थोडं पाणी घालून एकदम छान घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर असंच मी मिक्स करत छान एकदम घट्टसर पीठ मळून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला पुरणपोळीचं पीठ एकदम घट्टसरच मळून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून. तर इथे मी घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आणि आता याला मी थोडंसं पाणी लावून परत एकदा चुरून घेणार आहे. अगोदर पीठ पातळ केल्यानंतर काय होतं, पोळ्या व्यवस्थित होत नाही. तर अगोदर त्याला चुरून आपल्याला घट्टसरच गोळा मळवायचा आहे आणि नंतर त्याला परत चुरून
आपल्या पोळीच्या योग्य म्हणजेच पातळ बनवायचं आहे. तर परत एकदा मी चुरून चुरून घेत आहे. तर छान असा गोळा मळून झाला की परत एकदा याला मी थोडंसं पाणी लावून 15-20 मिनटासाठी मुरत घालणार आहे. तर छान असं आता मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि याला 10 ते 15 मिनटं असं मुरत घालते. तोपर्यंत दुसरं आपण जे काम आहेत ते आवरून वाट बघू शकतो पोळीचं पीठ मुरण्यासाठी. तर छान असं पीठ भिजवून झाल्यानंतर मी यावरती घातलेलं आहे थोडंसं पाणी आणि हा पीठ मी इथे मुरत घातलेला आहे. आणि चला झाकण ठेवूया 15-20 मिनटं असंच झाकून. तर 15-20 मिनटानंतर छान आपलं पीठ मुरलेलं आहे आणि आता काढून बघूयात. तर एकदम छान आपलं पोळीच्या योग्य पीठ बनलेलं आहे. आणि आता आपण हे परत एकदा चुरून घेणार आहोत जेणेकरून आपल्या पोळ्या एकदम छान होतील. तर इथे आपलं एकदम छान पीठ मुरून झालेलं आहे बघा. एकदम सारखं परफेक्ट मुरलेलं आहे. आणि परत एकदा मी थोडंसं हाताला तेल लावून याला परत एकदा मळून घेणार आहे जेणेकरून आपला पीठ छान पोळीसाठी तयार होईल. तर असंच मी परत तेल लावून थोडं याला मळून घेतलेलं आहे. आणि आता याला आपण एका साईडला ठेवून घेऊयात. पीठ बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपल्याला बनवायचं आहे पुरणाचा एक छान असा मीडियम साईजचा, म्हणजे जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही. आपल्याला जेवढी पोळी बनवायची त्यानुसार इथे आपल्याला पुरणाचा गोळा मळून घ्यायचा आहे. पुरण एकदम छान पेड्यासारखं बनलेलं आहे बघा. रंग देखील किती सुरेख आलेला आहे. आणि इथे मी आता पुरणापेक्षा थोडा छोटा गोळा घेतलेला आहे पिठाचा. तर तो गोळा देखील आपल्याला हातावरती मळून छान गोलसर आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे पिठाची. तर इथे मी छान हातावरती पीठ घेऊन त्याची वाटी तयार करून घेतलेली आहे. आणि या वाटीमध्ये आता आपल्याला पुरणाचा गोळा ठेवून घ्यायचा आहे. तर पुरणाच्या अर्धाच मी इथे पिठाचा गोळा घेतला होता आणि पिठापेक्षा दुप्पट मी इथे पुरण घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे दाबून मी त्यामध्ये पिठाच्या वाटीमध्ये पुरण भरून घेतलेलं आहे. आणि आता याला मी असं याचं तोंड मिटवून घेणार आहे बघा. एकदम छान असं मिटवून घ्यायचं. तर पिठाच्या गोळ्याचं तोंड मिटवून घेतलं ना काय होतं, आपली पोळी फुटत नाही आणि एकदम परफेक्ट छान टम्मा फुगते देखील लाटल्यानंतर. तर असंच आपल्याला अलगद हाताने एकदम गोल गुटगुटीत जेवढी हवी असेल तेवढी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर मी इथे अशा प्रकारे अलगद हातानं छान अशी गोल गुटगुटीत पोळी लाटून घेणार आहे. तर तुम्हाला हवं असेल तर खाली तुम्ही पेपर किंवा कपडा वगैरे वापरू शकता. तर मला इथं आवश्यकता वाटत नाही, त्यामुळं मी खाली पेपर किंवा कपडा वगैरे वापरलेला नाही. साध्या पोळीसारखीच पुरणपोळी देखील लाटून घेतलेली आहे. हे बघा छान अशी लाटून झालेली आहे. आणि मी बाजूला गॅसवरती तवा ठेवलेला आहे. लगेच मी तव्यावरती तेल टाकून पोळी देखील टाकून घेणार आहे. तर मी अगोदर तव्याला तेल लावून घेतलं होतं आणि पोळी देखील टाकलेली आहे. चिकटली वगैरे काहीच नाही. एकदम छान सुरेख रंग देखील आलेला आहे. आणि पोळी आतलं पुरण देखील दिसत आहे. मी एवढं कमी पीठ घेतलं होतं आणि पुरण जास्त घेतलं होतं. तर छान असं खालून वरून आपण तेल लावून एकदम टम्म फुगेपर्यंत या पोळीला भाजून घेणार आहोत बघा. एकदम परफेक्ट अशी फुगलेली आहे. तर आता अशीच आपल्याला अलटी करून एकदम खमंग भाजून घ्यायची आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप लावा किंवा तेल लावलं तरी देखील चालेल. माझ्या घरी तूप चालत नाही, त्यामुळं मी इथे तेलच लावलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत बघा. सर्वच पोळ्या माझ्या एकदम टम्म फुगत आहेत. तर पीठ मुरू घातलं ना काय होतं की पोळ्या एकदम सुरेख होतात आणि फुटत वगैरे नाही. तर एकदम छान टम्म फुगलेली आहे पोळी ही देखील. तर अशाच सर्व पोळ्या मी एकाने लाटून भाजून बनवून घेतलेल्या आहेत. आणि तुम्हाला पोळी आवडली का तर नक्की नंतर कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी काय बनवलेलं आहे नैवेद्याच्या थाळीसाठी. तर अशाच मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि चला आता नैवेद्य वाढून घेऊया. तर नैवेद्यासाठी मी इथे 1 वाटी भात लावलेला आहे. तर यामध्येच आता आपल्याला कटाची आमटी वगैरे सगळं वाढून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी भातानंतर मीठ वगैरे वाढून घेतलं. लगेच कटाची आमटी देखील मी इथे डिशमध्ये वाढून घेतलेली आहे.
आणि दूध देखील घेतलेलं आहे पुरणपोळीसोबत. ज्यावेळेस रस असतो तेव्हा रस चालतो आणि जेव्हा रस नाही तो तेव्हा दूध चालतं. तर मी इथे दूध देखील वाढून घेतलेलं आहे आणि यात बरोबर मी आंबील, घुगऱ्या आणि भाजी देखील बनवलेली आहे, ती देखील वाढून घेऊ. तर आजचा पुरणपोळी हा नैवेद्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.